हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आज फिश बनवायचा प्लॅन होता, सो मार्केटमध्ये जाऊन फ्रेश फिश घेऊन आलो. त्यांना व्यवस्थित साफ केलं. लग्नानंतर मी फर्स्ट टाईम फिश बनवली होती. तेव्हाचा एक किस्सा शेअर करते. तेव्हा एवढं काही जमत नव्हतं फिश फ्राय करायला. सो मग त्यांनी जसं मार्केटमधून स्वच्छ करून आणलं, तर थोडंफार मी घरी धुतलं होतं. पण मग तसाच तो बांगडा फ्राय केला गेला आणि तो खूप जास्त कडू झाला होता. सो तेव्हापासून ठरवलं की कितीही स्वच्छ असलं तरी आपण घरी येऊन व्यवस्थित साफ करायचं. तर एक-एक करून इथं मच्छी मी व्यवस्थित साफ करून घेतली. तुम्ही सुद्धा व्यवस्थित साफ करून घ्या, मगच फिश फ्राय करा. फिश साफ करत असताना बऱ्याच फिशमध्ये खवले जसेच तसे होते. सो मी ते साफ करून घेतले. तुम्ही सुद्धा फिश फ्राय करणार असाल तर खूप व्यवस्थित साफ करून घ्या ते. बघू शकता कसे खवले होते त्यामध्ये. त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली. चांगली बारीक कुटून घेतलं. त्याच्यामुळं फिश फ्रायला खूप चांगली टेस्ट येते. त्याच्यानंतर त्यामध्ये लिंबू मिक्स केलं. तुमच्याकडे जर कोकम असेल तर कोकमचा रस तुम्ही मिक्स करू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हता सो मी लिंबूच पिळला त्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक वाटलेलं अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आणि चांगली मिक्स करून घेतली. अद्रक लसूणची पेस्ट थोडी जास्तच केली होती. त्याच्याने फिशला खूप चांगली टेस्ट येते. तुम्ही सुद्धा थोडं जास्तच हे करा, जेणेकरून फिशला खूप चांगली टेस्ट येईल. आणि त्याच्यानंतर ते सुद्धा पूर्ण मिक्स करून घेतलं. सगळं फिशला अगदी सगळं व्यवस्थित लावून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये जे फिश फ्रायचे मसाले असतात ते ॲड केले. याच्याचा फिश फ्राय मसाला होता तो थोडासाच ॲड केला आणि त्याच्यानंतर गोल्डनचा फिश फ्राय मसाला होता जो की चिकनला, सोयाबीनला आणि मटण, मच्छी याच्यासाठी वापरला जातो. तर तो त्याच्यात मिक्स करून घेतला. तो सुद्धा थोडासाच घेतला आणि चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याच्यात थोडंसंच मीठ ॲड केलं. जास्त काही केलं नाही कारण की त्या मसाल्यांमध्ये सुद्धा थोडंसं मीठ, मिरची असते. आम्हाला थोडंसं तिखट खायची सवय आहे त्याच्यामुळे थोडीशी मिरची जास्त ॲड केली आणि त्याच्यानंतर त्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मेक शुअर त्याला मिक्स करताना पाणी अजिबात टाकायचं नाही. जे आपण फिश साफ केल्यानंतर जे फिशला पाणी असतं आणि जे लिंबू आपण त्याच्यात पिळलेला असतो त्याच्यातच तो मसाला मिक्स करायचा आहे. नाहीतर मग ते खूप असं वेगळंच लागतं. तो अजिबात पाणी मिक्स न करता त्याला सगळं मिक्स करून घ्यायचा आहे तो मसाला. तुम्ही फिश तळण्या अगोदर त्याला रवासुद्धा लावू शकता. मी रवा लावायचं विसरून गेली. सो तुम्ही त्याला रवा लावून सुद्धा फिश फ्राय करू शकता. आणि इथे सगळी फिश फ्राय माझी रेडी झाली आहे. ती खूप टेम्प्टिंग दिसत होती आणि खायला सुद्धा खूप मस्त होती. आणि आजचा बेत होता वरण-भात आणि फिश फ्राय. आणि इथं पिल्लूने सुद्धा फिश फ्राय फर्स्ट टाईम ट्राय केली आणि त्याला ती खूप जास्त आवडली. प्लीज कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा होता. आणि चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.